इराण आणि अमेरिकेतील युद्धाला आता जवळपास 1 महिना उलटून गेलाय। या एका महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाला रोज त्यांच्यामधील युद्धाबाबत नव्या बातम्या ऐकायला मिळत आहेत। बरं, इतक्यात कुठे या दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चेसाठी तयारी सुद्धा दर्शवलेली होती। त्यांच्यामध्ये एक मीटिंग सुद्धा पाकिस्तानमध्ये झाली, पण मीटिंग मध्ये युद्ध थांबवण्यावर पर्याय निघाला नाही, तर दुसऱ्या मीटिंगसाठी दोन्ही सुद्धा देशांनी विरोध केला। आता अर्थात यामुळे हे युद्ध वाढणारे, भडकणारे आणि त्याचा तोटा आपल्याला होणारे हे जवळपास सगळ्याच भारतीयांना आता कळून चुकलंय। पण या इराण आणि अमेरिका युद्धामध्ये आपल्या भारतीय तेलवाहू जहाजावर इराणी सैन्यानं हल्ला केला, तेही कोणतंही ठळक कारण नसताना आणि इराणच्याच नेत्यांचा विरोध असताना इराणी सैन्यानं भारतीय जहाजांवर हल्ला केलाय। आता यामागे नेमकं कारण काय? इराणी सैन्य त्यांच्याच नेत्यांच्या विरोधात जाऊन हल्ले का करताय आणि मुळात युद्धजन्य परिस्थितीची माहिती असताना भारतीय जहाजं इराणी हद्दीमध्ये गेलीच का? याच सगळ्या मुद्द्यांवर आज सविस्तर चर्चा करायची आहे। नमस्कार। सर्वात आधी तर नेमकं प्रकरण काय आहे आणि आपल्या भारतीय तेलवाहू जहाजा इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये काय करत होत्या ते पाहू। 18 एप्रिल रोजी होर्मुझ मधून जात असलेल्या भारतीय टँकर सनमार हेराल्डनं इराणच्या स्पेशल नेव्हीला पाठवला होता एक संदेश, ज्यामध्ये असं म्हटलं होतं की सेपाह नेव्ही, सेपाह नेव्ही, हे मोटर टँकर सनमार हेराल्ड आहे। तुम्ही मला याची परवानगी दिली होती। माझं नाव तुमच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे। आता तुम्ही गोळीबार करत आहात, मला परत फिरू द्या। बरं, इराणच्या मच्छर फ्लीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेव्हीच्या गनबोट्सनी भारतीय तेलवाहू टँकर जग अर्णव यावर सुद्धा गोळीबार केला होता। बरं, यामध्ये भारताची काही चूक होती का? तर नव्हती, कारण इराणनं भारतीय जहाजांना होर्मुझ मधून जाण्याची परवानगी ही आधीच दिलेली आहे आणि हल्ल्यापूर्वी 17 एप्रिल रोजी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी एक्सवर असं लिहिलं की युद्धविरामाच्या उर्वरित कालावधीसाठी होर्मुझ सामुद्रधुनी सर्व व्यावसायिक जहाजांसाठी पूर्णपणे खुली घोषित करण्यात येते। जहाजं केवळ इराणनं निश्चित केलेल्या मार्गानेच प्रवास करतील, अशी घोषणा इराणकडून करण्यात आली। बरं, होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग मोकळा करण्यात आलाय असं फक्त इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनीच सांगितलं नव्हतं, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा ट्रूथ सोशलवर दावा केलेला होता की इराणनं होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे उघडली आहे आणि ती कधीही ते बंद करणार नाही। इराण समुद्रामध्ये टाकलेल्या स्फोटक सुरुंग सुद्धा काढून टाकणार। आता एवढं सगळं ठळक आणि स्पष्ट सांगितलेलं असून सुद्धा इराणी सैन्यानं भारतीय तेलवाहू जहाजांवर हल्ला केला। आता या हल्ल्यामागे इराणी सैन्यानं असं कारण दिलंय की अमेरिकेनं होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीवर पुन्हा आधीसारखी नाकेबंदी सुरू केली आहे, म्हणून आम्ही सुद्धा आमची नाकेबंदी पूर्वीसारखी कडक करतोय। अहो, पण हे इराणी सैन्यानं आधी सांगणं अपेक्षित होतं। भारताला आधीच हे सगळं माहीत असतं तर भारतीय तेलवाहू जहाजा इराणच्या ग्रीन फील्डमध्ये गेल्याच नसत्या। केवळ इराणी सैन्याच्या हलगर्जीपणामुळं आणि त्यांच्यातील अंतर्गत वादामुळं भारताच्या 20 लाख इतक्या बॅरल तेलाचं नुकसान झाल्याचं बोललं जातं। बरं, हे इराणी सैनिक त्यांच्या नेत्यांचं सुद्धा ऐकत नाहीये, तर केवळ मनमानी करतायत अशी सुद्धा चर्चा सध्या जागतिक स्तरावर आहे। पण नेमकं इराणी सैन्य आणि त्यांच्या नेत्यांमध्ये कुठं पाणी मुरतं? बघा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर होर्मुझ सामुद्रधुनीवर IRGC म्हणजे इराणी सैन्याचा ताबा आहे। आता इराणचे नेते खामेनी यांनी मृत्यूआधी सांगितलं होतं की युद्ध काळात सैन्य आणि देशातील संस्था त्यांचे स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात, पण खरं तर याच एका कारणामुळे इराणमध्ये नेते आणि सैन्य यांच्यामध्ये वाद झालाय। जेव्हा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत घोषणा केली होती, तेव्हा तो निर्णय IRGCला मान्य नव्हता आणि त्यामुळेच त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा आधीसारखी कडक नियंत्रणात ठेवली। आता या इराणमधील नेते आणि सैन्याच्या अप्रत्यक्ष वादाचा भारताला तोटा झाला। आता यापुढे इराण, अमेरिका आणि इराणमधील अंतर्गत कलह यामुळे आणखी काय काय भारतासह इतर देशांना सहन करावं लागणार आहे तर देवालाच ठाऊक। पण सध्या दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू आहे, तोपर्यंत आणि अमेरिकेचा इराण सोबत करार होईपर्यंत ही होर्मुझची नाकेबंदी सुरू राहणार आहे असं आता अमेरिकेनं सुद्धा सांगितलंय। बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।